शहीद भगतसिंग यांचा क्रांती विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वांगीण समतेचा आग्रह, महात्मा गांधींच्या सत्याग्रह आणि भारतीय संविधानाचे तत्वज्ञान या वैचारिक पायावर नव्या पिढीने आंदोलन हातात घेतले. कॉकरोच पार्टीची स्थापना सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि आयसाच्या अध्यक्ष नेहा बोरा यांची सत्याग्रही कणखर भूमिका यामुळे हे आंदोलन सोशल मीडियावरून रस्त्यावर यायला फार वेळ लागला नाही. त्यातूनच सत्ताधाऱ्यांच्या मनमानीच्या आणि दहशतीचा फुगा विद्यार्थ्यांनी फोडलेला आहे. जेन झी एल्गारातून भारतीय राजकारण बदलाच्या दिशेने जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांनी व्यक्त केले. इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जेन झी चा एल्गार या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी होते. समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉक्टर विजय चोरमारे पुढे म्हणाले, या आंदोलनाच्या भूमिकेला नैतिक अधिष्ठान होते. परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहारामुळे 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे दाहक वास्तव होते. दुर्लक्ष करून अथवा हिंसक वळण देऊन आंदोलन मोडून काढू पाडणाऱ्यांना विद्यार्थ्यांनी भीक घातली नाही. लाठ्या काठ्या खाऊनही ती मूळ मागणीपासून हटली नाहीत. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने अखेरच्या टप्प्यात पाठिंबा दिला, ती रणनीती ही अर्थपूर्ण ठरली. शिक्षणासंदर्भात सुरू झालेले हे आंदोलन आता मोठ्या व्याप्तीमध्ये रूपांतरित होताना दिसते आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न करता सत्ता कायम ठेवण्यासाठी सत्तेचा प्रचंड गैरवापर होत आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या न्याय मागणीसाठी सर्वसामान्य हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेले हे आंदोलन गेल्या 10-12 वर्षातील राजकीय नैराश्य झटकणारे आणि सत्तेचा दहशतवाद मोडून काढणारे आहे. आता हे आंदोलन निवडणूक जिंकण्यासाठी मोठा गैरवापर होणाऱ्या EVM हटाव पर्यंत नेण्याची गरज असल्याचे सांगितले. व्याख्यानास विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.